हाजरीन, आज आप देख रहे हैं मराठी जर्नलिस्ट काउंसिल की रियासती सतह की वर्कशॉप पिंपरी चिंचवड़ में इख्तिताम पजीर हुई। इस प्रोग्राम की कुछ ख़ास झलकियाँ सिर्फ उर्दू न्यूज़ पर। मी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने त्यांचं स्वागत करतो, त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आपली संघटना केवळ मुंबईपुरती न राहता ती महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पोहोचली पाहिजे। त्यासाठी आमची जी काही मदत लागेल मराठी पत्रकार परिषदेने ती निश्चितपणे आम्ही आपल्याला करू। मी आंबेकर सर असतील, आसिम सरोदे आणि गायकर सर असतील या सर्वांना विनंती करतो की मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आपण उदय जाधव यांचा सत्कार करा। धन्यवाद। या ठिकाणी माननीय श्री उदय जाधव साहेब, अध्यक्ष टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। जाधव साहेबांना विनंती आहे आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आणि जाधव साहेबांचा सन्मान झाल्याच्या नंतर आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, कार्यक्षम व्यक्तिमत्व नवनाथ दादा नढे पाटील यांचाही सन्मान तदनंतर आपण संपन्न करणार। तत्पूर्वी या ठिकाणी उदय जाधव साहेब यांचा सन्मान या ठिकाणी आसिफ सरोदे ॲडव्होकेट साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो। या ठिकाणी सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण माननीय श्री उदय जाधव साहेब यांचाही सन्मान आपण पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करत आहोत। तरी विनंती आहे नायकवाडी साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे। बीड जिल्हा डिजिटल मीडियाच्या वतीनं जिल्हाध्यक्ष जितेंद्रजी शिरसाट, उपाध्यक्ष संग्रामजी धनवे, उपाध्यक्ष विश्वंभरजी मुळे या ठिकाणी आता आपण लॉन्चिंग करतोय नवीनच सुरू झालेल्या डिजिटल मीडिया चॅनेलचं। या ठिकाणी बटन क्लिक करून आपण या नव्या चॅनेलचा उद्घाटन या ठिकाणी करतोय, लॉन्चिंग करतोय। एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या। त्याचप्रमाणे हनुमंत देवकर चाकण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे सुजाताताई गुरव आपण उपस्थित आहात, आपलं मनापासून स्वागत। आणि विनंती आहे या चॅनेलला आपल्या सर्व सदस्यांनी सबस्क्राईब करायचे आणि इतरांना देखील आपण सर्वांनी विनंती करायची आहे। देशातील मराठी पत्रकारांच्या हक्कासाठी लढणारी, पत्रकारांच्या अनेक प्रकारे मदतीला धावणारी देशातील मराठी पत्रकारांची हक्काची मातृसंस्था अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, ज्या संस्थेला 85 वर्षाची दैदिप्यमान परंपरा, ज्या संघटनेचे नेतृत्व आचार्य अत्रे, बाबा गाठीर, अनंतराव भालेराव यांच्यापासून एस.एम. देशमुख यांच्यापर्यंत अनेक दिग्गज संपादकांनी यशस्वीरित्या केलं आणि मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात पहिला पत्रकारांच्या संरक्षणाचा कायदा लागू केला, पत्रकार पेन्शन योजना सुरू केली आणि आरोग्य विषयक विविध योजना सुरू करण्यास सरकारला भाग पाडले। हीच पत्रकार संघटना आता पत्रकारांच्या हक्कासाठी डिजिटल युगात ही आपलं पाऊल मजबूत करत असून लवकरच मराठी पत्रकार परिषद आपल्या हक्कासाठी नवीन कोरा डिजिटल न्यूज चॅनल घेऊन येते। MPP न्यूज मराठी, आवाज पत्रकारांच्या हक्काचा।